मित्रांनो, ही कथा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातली, जिथे सुधाकरचं संपूर्ण कुटुंब एकत्र राहत होतं. कुटुंब असं की अतिशय श्रीमंत आणि नावाजलेलं, जिथे त्याच्या श्रीमंतीची चर्चा दूरदूरपर्यंत झाली होती. सुधाकरला 2 मुली होत्या. सोनिका त्याची सख्खी मुलगी, जिला शहराच्या झगमगाटीचं खूप आकर्षण होतं, आणि दुसरी म्हणजे गोड नम्र मोनिका, ती त्याची सावत्र मुलगी, जिला गावच्या मातीतलं ममत्व जपायला आवडत होतं. या दोघींच्या आयुष्यात जमीन आसमानाचा फरक होता, आणि हाच फरक या कथेचा मूळ ठरला. सुधाकरची दुसरी पत्नी मीना खूपच आगाऊ आणि निर्दयी स्वभावाची होती. ती स्वतःची मुलगी सोनिकाला डोक्यावर घेऊन मिरवत असे. तिच्यावर सगळ्या सुखसुविधा लुटायची, पण मोनिकाला मात्र ती नेहमीच सावत्रपणाच्या नजरेतून पाहायची. मोनिका ही सुधाकरच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती, जिच्या जन्मानंतरच तिची आई या जगातून निघून गेली. त्यानंतर तिच्या दुसऱ्या आईने मोनिकाला कधीच आईचं प्रेम दिलंच नाही. उलट तिला घरातल्या नोकरांपेक्षाही वाईट वागणूक ती द्यायची. मोनिकावर सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचा डोंगरच असायचा. जर ती थोडी जरी चुकली तर मीनाचे अपमानास्पद शब्द तिच्या काळजाला छेदून जायचे. पण मोनिका मात्र शांतपणे सगळं ऐकून घ्यायची, कारण तिच्या हातात दुसरा कोणताही पर्याय नव्हता. एक दिवस सकाळी मोनिका शेतातून बैलगाडीने सामान घेऊन परत येत होती. तिची साडी सारखी खांद्यावरून सरकत होती. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात काहीतरी वेगळी चमक होती, जणू ती आपल्या वेदनांनाही धैर्याने सामोरी जात होती. त्याचवेळी सोनिका आपल्या खोलीत गाढ झोपलेली होती, कारण रात्री ती मित्रमैत्रिणींसोबत खूप मोठी पार्टी करून आली होती. मोनिका घरी पोचताच सावत्र आईचा आवाज घरात घुमला. "मोनिका, कुठे मेली होतीस तू? सकाळचे 8 वाजलेत. ना चहा आहे ना नाश्ता. दिवसभर कामचोरपणा करतेस, नालायक कुठली." तेव्हा मोनिकाने पटकन बैलगाडी अंगणात लावली आणि स्वयंपाकघराकडे धावली. "आई, बस आता, करते चहा," तिने हळूच आवाजात म्हटलं. पण तिचा श्वास अजूनही जोरात चालू होता. तेव्हा मीनाबाईचा राग अजूनच भडकला. "काय म्हणालीस तू? मी तुला किती वेळा सांगितले की मला आई म्हणू नकोस. माझी फक्त एकच मुलगी आहे, सोनिका. तू फक्त या घराची जबाबदारी आहेस. लवकर चहा नाश्ता कर, नाहीतर आज तुला रात्रीचे जेवणही मिळणार नाही." मीनाबाईचे शब्द जणू सुरीसारखे मोनिकाच्या मनात खोलवर घुसत होते, पण ती शांत राहिली. तेवढ्यात सोनिका डोळे चोळत चोळत बाहेर आली. "आई, सकाळी सकाळी एवढं का ओरडतेस? मी किती छान झोपले होते. माझी झोपमोड करतेस." मीनाबाईने तिला गोंजारत कपाळावर चुंबन दिलं आणि म्हणाली, "माझी राजकुमारी, तू आराम कर. ही मोनिका आहेच कामासाठी. तिला दुसरं काही जमतच नाही." तेव्हा सुधाकर हे सर्व ऐकत होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. "मीना, तू प्रत्येक वेळी मोनिकाला असं का बोलतेस? ती सकाळपासून शेतात माझ्यासोबत काम करत होती. आत्ताच ती सामान घेऊन आली. तू आणि सोनिका घरातील दोघी कामे करू शकत नाही का?" तेव्हा मीनाबाईने तिरकसपणे उत्तर दिलं, "हो, चांगलं केलं तुम्ही. बैलगाडी शिकवली तिला. जशी बुद्धी तशी गाडी. बैलबुद्धी. माझी सोनिका तर मर्सडीजमध्ये फिरणार, आणि ही मोनिका बैलगाडीत. हिचा दर्जा हाच आहे." तेव्हा सोनिका हसली, पण तिच्या वडिलांनी कठोर आवाजात सांगितलं, "मीना, तुझ्या आणि सोनिकाच्या हाताला मेहंदी लावली आहे का? काहीतरी लाज बाळग." दरम्यान मोनिका बैलगाडी अंगणात सोडून स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवायला लागली. पण मीनाबाईचा आवाज पुन्हा गुंजला, "किती वेळ लावतेस? तुला चहा बनवायलाही येत नाही? माझी सोनिका असती तर सगळं तयार झालं असतं कधीच." मोनिकाने चहा बनवला आणि नाश्ता तयार करून बाहेर आणला. पण मीना पुन्हा म्हणाली, "हे काय बनवलंयस? या पोळ्या तर दगडासारख्या आहेत. तुला काही चांगलं काम करायला जमतच नाही का?" मोनिका शांत राहून परत स्वयंपाकघरात गेली. ती पुन्हा पोळ्या बनवत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती त्यांना लपवत होती. सुधाकर हे सर्व काही पाहत होता. तो तिच्या जवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला, "बाळा, तू हे सगळं का सहन करतेस?" तेव्हा मोनिकाने हसत उत्तर दिलं, "बाबा, राहू द्या, मी ठीक आहे." मीनाबाईची निर्दयता इथेच थांबली नाही. ती प्रत्येक क्षुल्लक गोष्टीसाठी मोनिकाला टोचत राहायची. चहात साखर कमी असेल तर ओरडायची,
तुला एवढंही कळत नाही की चहात किती साखर घालायची. भाजी थोडी थंड असेल तर म्हणायची, हे जेवण तर जनावरही खाणार नाहीत. तुला स्वयंपाकघरात काम करण्याची अक्कलही नाही का? सोनिकासुद्धा आपल्या आईच्या प्रत्येक वाक्यावर मोकळेपणाने हसत मोनिकाची थट्टा करत असे. एका दिवशी मोनिका शेतातून थकून घरी परतली तेव्हा मीनाबाई पुन्हा तिच्यावर ओरडली, कुठे फिरत होतीस दिवसभर? शेतात मजा मस्ती टाईमपास करत बसतेत आणि घरचं काम कोण करणार? तुला फक्त कामचोरपणा करता येतो. कामचोर कुठली? तेव्हा मोनिकाने हळू आवाजात उत्तर दिलं, आई, मी बाबांना शेतात मदत करत होते. आता स्वयंपाकघर सांभाळते. पण मीनाने तिचं बोलणं ऐकलं नाही आणि तिला एक फटका मारत म्हणाली, गप्प बस, मला आई म्हणू नकोस. मी तुझी मुलगी नाही, तू माझी मुलगी नाहीस. तू फक्त या घराचं ओझं आहेस. लवकर स्वयंपाकघरात जा आणि आज सोनिकासाठी खास जेवण बनव. तिच्या मैत्रिणी घरी येणार आहेत. मोनिका शांतपणे स्वयंपाकघरात गेली. तिने सोनिकासाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवले. पनीरची भाजी, पुऱ्या, भात आणि मिठाईसुद्धा. पण जेव्हा सोनिका आणि तिच्या मैत्रिणी जेवायला बसल्या तेव्हा मीनाबाईने मोनिकाला टेबलजवळच उभं राहायला सांगितलं. तू इथेच उभी राहा. कोणाला काही हवं असेल तर लगेच दे. मोनिका उपाशीच होती, पण ती काहीच बोलली नाही. ती शांतपणे सगळ्यांची सेवा करत राहिली आणि तेवढ्यात सोनिका व तिच्या मैत्रिणी हसत खेळत खाण्यात मग्न होत्या. रात्री मोनिका या आपल्या छोट्याशा खोलीत झोपायला गेली तेव्हा तिचे डोळे पाणावले होते. ती मनात विचार करत होती की काश माझी आई जिवंत असती तर कदाचित तिने मला मिठीत घेऊन सांगितलं असतं की मी तिची लाडकी मुलगी आहे. पण मोनिकाने आपल्या वेदनांना मनातच दाबलं आणि झोपून गेली. इकडे सोनिकाचं आयुष्य झगमगाटाने भरलेलं होतं. एके दिवशी ती मर्सडीजमधून उतरली. हातात महागडे कपडे, दागदागिने आणि ब्रँडेड बुटाचे बॉक्स होते. आईने तिला पाहताच मिठीत घेतलं आणि म्हणाली, माझी मुलगी म्हणजे एक राजकुमारी आहे. चिंता करू नकोस, लवकरच तुला नवीन मर्सडीज घेऊन देते. तेव्हा सोनिका आनंदाने म्हणाले की थँक्यू मॉम, तू सगळ्यात बेस्ट आहेस. मोनिका लांबून उभी राहून हे सगळं पाहत होती. तिचं मन भरून आलं. तिने सोनिकाचं चमचमणारं आयुष्य पाहिलं आणि मनात विचार केला की काश मला एकदा तरी आईचं प्रेम आणि सन्मान मिळाला असता. पण ती काहीच न बोलता कामात मग्न झाली. मीनाबाईचं क्रौर्य दिवसेंदिवस वाढत होतं. एका दिवशी मोनिका पहाटे उठून शेतात कामासाठी गेली. परतल्यावर मीनाबाई पुन्हा रागात तिला म्हणाली, दिवसभर शेतात फिरत असतेस, घरचं काम कोण करणार? तुला फक्त बहाणे बनवायला येतात. तेव्हा मोनिकाने उत्तर दिलं की आई, मी बाबांसोबत शेतात होते, आता स्वयंपाक करायला घेते. मीनाबाई पुन्हा चिडून म्हणाली, हां, तू फक्त माती खाण्याला जन्मली आहेस. माझी सोनिका शहरात राज्य करते आणि तू बैलगाडी चालवतेस. परंतु मोनिकाची मेहनत आणि आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही. ती दररोज वडिलांसोबत शेतात काम करायची, बैलगाडीने बाजारात जायची आणि घरी परतल्यावर संपूर्ण घरकामही सांभाळायची. सुधाकर तिच्या मेहनतीचा अभिमान वाटायचा, पण मीनाच्या वागणुकीसमोर तोही अनेकदा गप्प राहायचा. एकदा त्याने मोनिकाला जवळ बोलावलं आणि म्हणाला, बेटा, मला माहिती आहे की तुझी आई तुझ्यासोबत अन्याय करते, पण मला विश्वास आहे की एक दिवस तू स्वतःचं नशीब स्वतः लिहिशील. मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली की बाबा, तुम्ही हेच बोललात, हेच माझ्यासाठी खूप आहे. असेच दिवस जात गेले आणि सोनिकाचं लग्न ठरलं. वर होता साहिल, एका मोठ्या शहरातील श्रीमंत व्यापारी. लग्नाचा जल्लोष साऱ्या गावात गाजला. सोनिकाची विदाई मर्सडीजमध्ये झाली तेव्हा तिच्या आईने म्हणजेच मीनाबाईने गावकऱ्यांसमोर अभिमानाने सांगितलं की बघा, माझी मुलगी राजकुमारीसारखी सासरी चालली आहे. तिचं लग्न तर एका राजकुमारासोबत झाले. पण एका स्त्रीने टोमणा मारत म्हटलं की हो मीना, आता बघूया तुझ्या दुसऱ्या मुलीचं लग्न कसं करतेस. तेव्हा मीनाबाईचा चेहरा उतरला. सोनिकाच्या लग्नानंतर मीनाबाईचा मोनिकावरचा अत्याचार आणखी वाढला. ती रोज नवनवीन कामे तिला सांगायची, तोंडावर टोमणे मारायची आणि तिचं मनोधैर्य खच्ची करण्याचा एकही संधी ती गमवायची नाही. एक दिवस मोनिका शेतातून थकून भागून परत आली तेव्हा मीनाने तिला ओरडून विचारलं, तू दिवसभर कुठे फिरत होतीस? घरचं काम सोडून माती खोदायला शेतात जातेस. आज रात्रीचं जेवण वेळेवर नाही झालं तर तू उपाशी झोपशील. मोनिकाने शांतपणे मान खाली घातली आणि स्वयंपाकघरात गेली. हे सगळं सुधाकर पाहत होता. त्याच्या मनाला खूप वेदना झाला. त्याने ठरवलं की आता मोनिकाचंही लग्न करून द्यावं. त्याने तिला जवळ बोलावलं आणि प्रेमाने म्हणाला,
बाळा, मी या घरात तुला फारसं काही देऊ शकत नाही, पण मी तुझं लग्न एका चांगल्या घरात नक्कीच करून देऊ शकतो. आणि अशा पद्धतीने मोनिकाचं लग्न एका गरीब शेतकरी राहुलसोबत ठरलं. तिची पाठवणी बैलगाडीतून झाली. गावकरी कुजबुजले की सख्खी मुलगी मर्सडीजमध्ये आणि सावत्र बैलगाडीत, हा काय न्याय आहे? पण मोनिकाने आपल्या नशिबाला स्वीकारलं. तिने राहुलसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली. राहुलने तिला प्रेमाने सांगितलं की मोनिका, मी गरीब असलो तरी तुझ्यासाठी मी खूप मेहनत करीन. तेव्हा मोनिकाने हसून उत्तर दिलं, मला फक्त प्रेम आणि शांतता हवी आहे. मोनिकाचं लग्न झाल्यावरही मीनाबाईचं वागणं बदललंच नाही. ती मोनिकाच्या सासरी घरी जात असे आणि तिला टोमणे मारत म्हणायची, तू तर बैलगाडीतच योग्य होतीस. बघ, गरिबीत राहून काय हालत झाली तुझी. माझी सोनिका तर महालात राहते आणि तू अशी झोपडीत. राहुल हे ऐकून चिडायचा, पण मोनिका त्याला थांबवत म्हणायची की राहू दे, ती माझी आई आहे. परंतु मीनाबाईचा अन्याय इथे थांबला नाही. ती जेव्हा राहुलच्या घरी यायची तेव्हा मोनिकाला जबरदस्तीने घर साफसफाईचे काम देई. हे घर किती घाण आहे, तुला काही स्वच्छता करता येत नाही का? बघ, माझ्या सोनिकाचं घर तर चमकत असतं. ती मोनिकाला तासनतास स्वयंपाकघरात उभी ठेवायची. जर काही काम कमी पडलं तर म्हणायची, तुला काहीच येत नाही. माझ्या मुलीसाठी किती चांगला मुलगा शोधला आणि तू या गावंढळसोबत अडकलीस. तरीसुद्धा मोनिका सगळं शांतपणे सहन करत होती. ती राहुलसोबत शेतात मेहनत करायची, बैलगाडीतून सामान विकायला जायची आणि आपलं छोटंसं घर सांभाळायची. राहुल तिचा उत्साह वाढवत म्हणायचा की मोनिका, आपण गरीब आहोत, पण मेहनतीने सगळं मिळवू शकतो. आज आपल्याकडे बैलगाडी आहे, उद्या ट्रक असेल. तेव्हा मोनिका हसून म्हणायची की हो, आजपासून आपण आपले स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करूया. राहुल आणि मोनिकाने मिळून बैलगाडीतून भाजीपाला आणि धान्य विकायचं काम सुरू केलं. ते गावोगावी जाऊन विक्री करायचे. त्यांच्या मेहनतीला फळ मिळू लागलं. गावकरी म्हणायचे की तुम्ही खरंच कमाल केलीत. आता आम्हाला बाजारात जायची गरज नाही. हळूहळू त्यांनी आपला लहान व्यवसाय वाढवला. त्यांची बैलगाडी आता गावची शान बनली. लोक दूरदूरून त्यांच्याकडून सामान विकत घ्यायला यायचे. मोनिकाची मेहनत आणि राहुलची साथ पाहून सुधाकरचा ऊर अभिमानाने भरून यायचा. तो म्हणायचा की मोनिका, तू माझं नाव उज्ज्वल केलंस. पण मीनाबाईचं वागणं काही बदललं नाही. ती अजूनही मोनिकाला टोमणे मारायची. काय केलं बैलगाडी चालून? माझी सोनिका तर शहरात राणीसारखी राहते. परंतु मोनिका काहीच न बोलता मनाशी निर्धार करत असे. एक दिवस ती आपल्या मेहनतीने सगळ्यांना दाखवून देईन की ती काय करू शकते. त्याच दरम्यान सोनिकाच्या जीवनात वादळ आलं. तिचा नवरा साहिल गर्विष्ठ आणि स्वार्थी निघाला. तो सोनिकाला तिच्या आईवडिलांकडून पैसे मागवायला लावत असे. एक दिवस त्याची कंपनी बंद पडली आणि त्याला खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आणि त्याच्यासोबत त्याने सोनिकाला घटस्फोट दिला. सोनिका, जी एकेकाळी श्रीमंती आणि थाटात जगत होती, ती पूर्णपणे तुटून आपल्या आईवडिलांकडे परत आली. त्यामुळे तिच्या आईचा अहंकारही चूरचूर झाला. तिला समजलं की पैसा आणि प्रतिष्ठा सर्व काही नाही आहे. दुसरीकडे मोनिका आणि राहुलने त्यांच्या बैलगाडी व्यवसायाला एका मोठ्या कंपनीत रूपांतर केलं. तेव्हा मीनाबाई आणि सोनिकाला मोनिकाच्या यशाची बातमी मिळाली. तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या. मीनाला अखेर आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. एक दिवस मीनाबाई मोनिकाकडे आली. तिचा चेहरा शरमेने खाली झुकला होता. ती म्हणाली की मोनिका, मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला. तुला ओझं समजलं, तुझी तुच्छता केली आणि तुला आईचं कधीच प्रेम दिलं नाही. पण आज तू मला शिकवलंस की मेहनत आणि जिद्द म्हणजे काय असतं. त्यावेळी मोनिकाने तिला घट्ट मिठी मारली आणि हसून म्हणाली की आई, जे झालं ते विसरून जा. तुम्ही मला टोमणे दिले, पण बाबांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आज मी जे काही आहे ते त्यांच्या विश्वासामुळेच आहे. मीनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सोनिकाला बोलावलं आणि म्हणाली की सोनिका, आपल्या बहिणीकडून काहीतरी शिक. तिने आपल्याला दाखवून दिलं की प्रेम आणि मेहनतीने कोणतीही लढाई जिंकता येते. यावर सोनिकाने मोनिकालाही मदत केली. तिने आपल्या एका विश्वासार्ह आणि सज्जन मित्रासोबत सोनिकाचं लग्न लावून दिलं. सोनिकाला एक नवीन आयुष्य मिळालं आणि तिलाही आपल्या चुका लक्षात आल्या. काही दिवसांनी मीनाबाईंनी सगळ्या कुटुंबाला एकत्र बोलावलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली की मी मोनिकासोबत खूप चुकीचं वागले. मी तिला कधीच आपली मुलगी मानलं नाही.
पण तिने मला शिकवलं की खरी मुलगी तीच असते जी कुटुंबाला जोडून ठेवते. सोनिका, तूही तुझ्या चुका समजून घेतल्या. आज मला अभिमान वाटतो की माझ्याकडे तुमच्यासारख्या 2 मुली आहेत. मीनाबाईचं बोलणं ऐकून सुधाकर म्हणाला की मीना, आता तुला समजलं ना की खरी संपत्ती म्हणजे प्रेम आणि मेहनत असते. हे सगळं आपल्याला मोनिकाने शिकवलं. तेवढ्यात सोनिकाने मोनिकाचा हात पकडला आणि ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली की मी नेहमीच तुला कमी लेखलं, पण आज मी तुझी माफी मागते. तू मला नवीन आयुष्य दिलेस. मोनिकाने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाली की दीदी, आता आपण सगळे एकत्र आहोत. चला आता फक्त प्रेम आणि आनंदाने जगूया. सर्वांनी प्रेमाने एकमेकांना जवळ घेतलं. गावात आता सुधाकरच्या कुटुंबाची उदाहरणं दिली जात होती. ही कहाणी मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि प्रेमाच्या विजयाची आहे. कितीही अडचणी आल्या तरी जर मनात हिंमत आणि डोळ्यात स्वप्न असेल तर कोणतीही मंजिल लांब नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.